हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. महार वतन 50 एकर जमीन वाद, ॲट्रॉसिटी गुन्ह्याची मागणी, प्रशासन गप्प, आंदोलन तीव्र. कोपरगाव शहरात मोठा जमीन वाद उफाळून आला आहे. साईबाबा चौक परिसरातील महार वतनाची तब्बल 50.33 एकर जमीन बेकायदेशीररित्या परस्पर वाटून घेऊन सुमारे 1000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून यासाठी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा 4था दिवस आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा दखल घेतलेली दिसून येत नाही. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की महार वतनाची ही जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप करून तिची विल्हेवाट लावण्यात आली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी ठाम मागणी आंदोलक करत आहेत. दरम्यान प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी शेख शफीक मणियार. आम्ही जे म्हटलो 1000 ते 1500 कोटीचा घोटाळा केलेला आहे, त्या भीतीपोटी मला तर वाटतं शासकीय अधिकाऱ्यांवर या लोकांनी दडपण टाकलेलं आहे. परंतु मी शासकीय अधिकाऱ्याला सांगू इच्छितो, माननीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या मुलांनी महार वतनाच्या जमिनीची जो खरेदी विक्री केली होती, त्यावेळेस जे नेत्यांनी ती जमीन घेतली होती ते नेते सही सलामत राहिले आणि शासकीय अधिकारी हे घरी गेलेले आहे, म्हणजे डिसमिस झालेला आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. त्या स्वरूपात कोपरगावचा सुद्धा लढा आहे. ही जमीन तर विकत घेतलीच नाही, परंतु डेव्हलपमेंटच्या नावाखाली ही जमीन गोरगरिबाच्या घशातून काढून त्यांच्या प्रपंच सुधडीला लावून त्यांच्या घरावरती नांगर फिरून ही जमीन ताब्यात घेतली. जमीन ताब्यात घेत असताना त्याला स्वरूप दिलं शासकीय अधिकाऱ्यामार्फत, ती जमीन डेव्हलपला गेली म्हणून. आजही त्या 7-12चे उतारे जर पाहिले तर त्याच्यावर डेव्हलप म्हणून असा शेरा येतो. आणि पूर्वीचं वतन रजिस्टर जर बघितलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र समाजाचा उल्लेख होतो. मग डेव्हलप जर करायचं होतं तर कोपरगावला फक्त या समाजाची जमीन होती का? कोपरगाव डेव्हलप करायचं होतं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या जमिनी नव्हत्या का? परंतु एका समाजावरती जातीयतेची तेढ निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि अशा लोकांवरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, कुठल्याही स्वरूपात हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आणि शासनाचे अधिकारी जर सत्यवादी कोणीतरी असेल किंवा त्यांना संविधानाचं थोडंफार तरी भीती वाटत असेल तर त्यांची ही चौकशी करायला ते घाबरणार नाही. कारण या जमिनीची सखोल चौकशी झाली पाहिजे. ही जमीन डेव्हलपमेंट केली तर मग ही खाजगी मालकाकडे कशी काय आली? खाजगी मालकाकडे आली तर त्याचे 16 ते 17 प्लॉट पडले कसे? मग हे कोणाचं षडयंत्र होतं याची शहानिशा झाली पाहिजे. ही मूळ जमीन कोणाची होती याची शहानिशा झाली पाहिजे. म्हणून मी शासनाला परत एकदा विनंती करतो की आमची जी मागणी आहे हे आम्ही रास्त सगळ्या कागदपत्राची शहानिशा करून आम्ही ही मागणी केलेली आहे. 2022ला ज्यावेळेस आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे गेलो तो आयोगाने यांना 45 दिवसामध्ये ह्या जमिनीचा कशी डेव्हलप झाली हिची सखोल चौकशी करून अहवाल मागितला होता. 45 दिवसात नाही पण 2 वर्ष झाले. 2 वर्षानंतर यांनी एक अहवाल सुद्धा शासनाला अद्याप पाठवलेला नाही. त्याच्यानंतर आयोगाने यांना 30 दिवसाची अल्टिमेट दिली. त्या 30 दिवसाच्या अल्टिमेट मध्ये सुद्धा सांगितलं की तुम्ही सखोल या जमिनीची चौकशी करून अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग दिल्ली यांच्याकडे पाठवा. तरी देखील या लोकांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी या लोकांच्या दबावापोटी कुठला अहवाल दिला नाही. आणि आता मागच्या 2026 मध्ये आयोगाने शेवटच्या 15 दिवसात त्यांना अल्टिमेट दिला आणि अहवाल मागितला. पण नवी दिल्लीत आम्ही जाऊन आल्यानंतर देखील तिथं
हा अहवाल यांचा प्राप्त झालेला नाही. म्हणजे याचा अर्थ या शासकीय अधिकाऱ्यावर मंत्रालयापासून तर फार तालुक्यापर्यंत त्यांचा नक्कीच दबाव आहे हे असं म्हणायला हरकत नाही. आणि जर हे भीत असेल जेलमध्ये जायला तर यांनी ती जमीन खाली करावा. जर यांना स्वच्छ जय भीम. आज रोजी बेमुदत धरणे आंदोलनाचा 4था दिवस असूनही या झोपलेल्या शासनाला जाग येत नाही. हे झोपेचं सोंग घेते की काय असं आम्हाला आज वाटायला लागलेलं आहे. आज 4 दिवस उलटूनही फक्त 2 अधिकारी इथे येऊन गेलेले आहेत. एक PI साहेब आणि नगरपालिकेचे साहेब CO साहेब येऊन गेलेले आहेत. तर त्यांनी आम्हाला थातूर उत्तर दिलेलं आहे. कसली शहानिशा न करता त्यांनी जे उत्तर दिलं ते आम्हाला मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे CTS 1935 आमचे जुने सर्वे नंबर 5, 6, 7, 8, 9 70-80 वर्षापासून त्याचे वेगवेगळे नाव बदलून या ठिकाणी धनदांडगे प्रतिष्ठित व्यक्ती 2 या तालुक्यातले दोघं मिळून ते सत्ता तिथे उपभोगत आहे. आज आम्हाला जवळजवळ आम्ही 25 वर्षापासून या 25 ते 30 वर्षापासून या केसच्या संदर्भात झटे घेत आहोत. आणि 2024 ला माननीय राष्ट्रीय जाती जमाती आयोग च्या माध्यमातून दिल्ली सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी जनहित याचिका आम्ही दाखल केलेली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय जाती जमाती आयोग दिल्ली सर्वोच्च न्यायालय यांनी माननीय कलेक्टर साहेब यांना ऑर्डर केली होती की 45 दिवसाच्या आत या केसचा निपटारा करावा. परंतु आज जवळजवळ 3 वर्ष उलटूनही या केसचा निपटारा होत नाही. म्हणजे आम्हाला शंका वाटते की या ठिकाणी हे जे वरदहस्त आहे ते अधिकाऱ्यांना पाठीशी घालीत आहेत की काय, तर त्यांचा दबाव आहे. पण आम्ही कुठल्याही दबावाला घाबरणार नाही. कारण आमची वाडवडिलांची ही जमीन जुनी 70 वर्षापासून हे लोक खात आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी शेतकी संघ असेल, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा कमर्शियल गाड्या असतील, हॉटेल स्पॅन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून तेथे कमर्शियल उत्पन्न होत आहे. आणि आम्ही आम्हाला देशोधडीला लावण्याचं काम खरोखरच या दलित समाजावर करण्यात आलेलं आहे. आणि आज आमचे कुटुंब बेघर झालेले आहेत, आमचे तरुण देशोधडीला लागलेले आहेत. या माध्यमातून मी शासनाला एकच सांगतो, जर आमची योग्य ती दखल शासनाने घेतली नाही तर अजून पुढचं आंदोलन आहे. आणि जय भीम. आज धरणे आंदोलनाचा 4था दिवस व कोपरगाव शहरातील महार वतनातले 5, 6, 7, 8 व 9 पैकी हा सर्वे नंबर पूर्वीचा महार वतनाचा CTS 1935 तयार करून त्या जमिनीवर आज बेकायदेशीर लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून सदर जमिनीचा ताबा घेऊन 70 ते 80 वर्ष त्या जमिनीचा उपभोग घेतला व क्रमशः पट्टा तयार करून तिथं तालुक्याच्या 2 नेत्यांनी मिल बाटके खाएंगे या म्हणीप्रमाणे अर्धा वाटून घेऊन परस्पर त्या जमिनीचा उपभोग घेतला. व कोपरगाव नगरपालिकेची पाण्याची टाकी असेल, हॉटेल स्पॅन असेल, MP सोसायटीचा पंप असेल, येवला रोडचं अतिक्रमण असेल, त्या जमिनी परस्पर वाटून घेऊन या लोकांनी त्या जमिनीवर अतिक्रमण करून तिचा उपभोग घेऊन आज महाराच्या जमिनीचा जो भूखंड आहे महारांचा त्या जमिनीवरचा श्रीखंड या लोकांनी खाल्ला. व महारांना आज कोपरगावच्या महारांना देश धोडीला लावून आज अक्षरशः आमची परिस्थिती इतकी वाईट बिकट झालेली की आम्हाला राहायला घरं नाही. आणि ह्या लोकांनी त्या जमिनीचं परस्पर वाटण करून घेऊन आज धनदांडगे त्या जमिनीवर झाली. आमची मागणी एकच आहे, त्या जमिनीची चौकशी होऊन ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि आजपर्यंत ज्या जमिनीवर त्या लोकांचे 70-80 वर्षापासून महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट असेल, शेतकरी सहकारी संघ असेल, प्रदर्शनच्या माध्यमातून असेल, गाळ्याचे क्रमशः पट्टा तयार करून त्या जमिनीचा उपभोग घेतला. त्या जमिनीचा उपभोग घेत असताना त्यांनी दलित समाजाचा कधीच विचार केला नाही.
आणि आमची माफिक आव्हान एवढ्याच आहे मागणी का या समाजावर तात्काळ अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल व्हावा जे अतिक्रमण केलेलं आहे. जय भीम जय भारत. आम्ही 4 दिवस झाले इथं बसलेलो आहे. कोणी आम्हाला येऊन पाहिलं नाही. आम्हाला कोणी विचारलं तुम्ही का बसले म्हणून. आमच्या वावरासाठी आम्ही इथं हक्क मागायसाठी बसलेले. आमचा हक्क आम्हाला भेटलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही उठायचो नाही. आमच्या लेकरा बाळाला काम नाही, धंदे नाही. 2000 लोक आमच्या आले पण आमच्या लेकराला काम नाही. आमच्या लेकरं इकडे हिंडत्या. याने आमच्या जमिनीवर माझा करता आणि आमच्या लेकरं इकडे हिंडत्या. बर का आम्हाला घराला आलं नाही. सरकारी जागेत राहतो आम्ही. एका घरात 4 कुटुंब राहत्या. एका घरात 4 कुटुंब राहत्या. आम्ही कसे दिवस काढतो आम्हाला माहिती. तर आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या. आमच्या हक्काची जमीन आम्हाला पाहिजे. आमची बाप दादाची आहे. आमच्या बाप दादाची जागा, आमच्या सासरची आज्या पंजाची जागा, आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे. वडिलोपार्जित आपली जी जागा आहे ती तुम्हाला भेटली पाहिजे असं तुमचं ठाम मत आहे. जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन हे चालूच राहील. आज धरणे आंदोलनाचा हा 4था दिवस दिसतोय. बाबासाहेब आंबेडकर बाबा की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबाचा जय हो.